पालघर जिल्ह्यातील कोंढाण या ठिकाणी होलिस्टिक रेमिडीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे। या कंपनीमध्ये बायोफोर्स हाऊस गट क्रमांक आहे। या कंपनीच्या मालकांनी आणि मॅनेजरनी मिळून कोंढाण येथील 19 ते 21 कामगारांना कंपनीमधून कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता कामावरून काढले आहे। तर या कंपनीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे। तो नक्की काय आहे ते या बातमीच्या माध्यमातून जाणून घेऊया। आज आपण होलिस्टिक रेमिडीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही कंपनी कोंढाण येथे आहे आणि आपण ह्या कोंढाण या गावामध्ये आलेलो आहोत। आपण बघू शकता हे कोंढाण गावातील ही कंपनी आहे। ह्या कंपनीला टाळे ठोकलेले आहे। ही कंपनी पूर्णपणे बंद आहे। ह्या कंपनीमध्ये औषध बनत असतात, काही गोळ्या सांगा किंवा काहीही सांगा, ही फार्मा कंपनी एकंदरीत आहे। ह्या ठिकाणी बनलं। ह्या कंपनीबद्दल इथे येणं म्हणजे सविस्तर माहिती अशी की ह्या कंपनीमध्ये गेल्या 18 वर्ष झाले कोंढाण गावातील ग्रामस्थ येथील भूमिपुत्र काम करत असतात। पण काल सकाळी अचानक कोणत्याही प्रकारची नोटीस न देता 19 जणांना काढून टाकलेले आहे। ह्या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत त्यांना काढून टाकलेले आहेत। त्यांना सपोर्ट म्हणून येथील महिला एकत्र जमा झालेले आहेत आणि आत्ताच आपण बघितला का त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघत आहेत, कारण जो कर्ता पुरुष आहे त्यांनाच काढून टाकलेला आहे। मग त्यांची रोजीरोटी चालणार कशी, त्यांचं कुटुंब चालणार कसं, हे कंपनीचे आता कर्मचारी जे मॅनेजर आहेत किंवा कोण मेन आहेत ते गेल्यात तरी कुठे? म्हणजे तुम्ही नोटीस न देता काहीही न करता तुम्ही बंद करतात, हे कितपत योग्य आहे? असे रूल आहेत का कर्मचाऱ्यांना डायरेक्ट काढून टाकणं? हे रूल असतील तर हे रूल सांगावेत। तसंच बघायला गेलं तर ही एवढी मोठी कंपनी असून ह्या कंपनीमध्ये गेले 3 वर्षापासून ह्या ठिकाणी मॅनेजर नव्हता अशी माहिती मिळालेली आहे आणि ह्यांना कदाचित येथील 19 जणांना काढून टाकायचं होतं, म्हणून ह्या ठिकाणी 1 महिना झाला फक्त मॅनेजर ठेवला होता आणि त्यानंतर काल त्यांना जे ग्रामस्थ होतील इथे काम करणारे त्यांना काढून टाकलेला आहे। एकंदरीत बघायला गेलं तर ह्याच्या अगोदर हा पूर्ण कंपनीचा कारोबार येथील ग्रामस्थ सांभाळत होते, त्यांच्यावरच ही कंपनी होती असं आम्हाला माहिती पडलेली आहे। पण खरोखर जे कर्मचारी आहेत त्यांना काढून टाकलेलं आहे। का काढून टाकलेलं आहे ह्याचं त्यांना उत्तर द्यावं आणि खरोखर कंपनीचे जे मेन आहेत त्यांनी यावं आणि सांगावं का काढलेलं आहे। पण एकंदरीत हाच प्रश्न पडतो का कंपनी कोंढाण गावात असून येथील भूमिपुत्रांना का काढलं जातं? ते काम करणार कुठे? आपण कंपनी एकंदरीत बघतो का कंपनी गावासाठी आणली जाते, पण कदाचित कधी असं सांगितलं जातं का कंपनी आम्हाला गावामध्ये नको, पण कंपनी गावामध्ये आली तर आपल्याच गावातलीच जे भूमिपुत्र आहेत, जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याच हाताला रोजगार मिळेल आणि त्यांना काम करण्याची संधी मिळेल, जेणेकरून त्यांना पुढे जाण्याची लांब मुंबई साईड, वसई विरार साईड किंवा बोईसरला जाण्याची गरज पडणार नाही, गावामध्येच काम मिळेल। पण असेच कंपन्या जर करत असतील आणि येथीलच ग्रामस्थांना काढत असतील तर ह्याचं योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे आणि ह्यांना न्याय मिळाला पाहिजे। आज आपण कोंढाण या ठिकाणी आलेलो आहोत। कोंढाण येथील होलिस्टिक लिमिटेड ही कंपनी आहे। ह्या कंपनीमध्ये औषधं बनवली जातात। तर हा विषय मेन आहे कोंढाणमध्ये येण्याचा। ह्या ठिकाणी सर्व महिला जमा झालेल्या आहेत। विषय म्हणजे हा आहे, ह्या ठिकाणी गेल्या 18 वर्षापासून कोंढाण गावामध्ये कंपनी आहे आणि ह्या कंपनीमधले येथील स्थानिक लोकच त्या ठिकाणी काम करत असतात, काही महिला काही पुरुष। पण काल अचानक सकाळी जे कामगार कामावर जातात त्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस न देता त्यांना सकाळी काढून टाकले आहे आणि त्यांना असे सांगितले आहे की ह्याच्या पुढे तुम्ही येऊ नका। ह्या कंपनीमध्ये एकूण 80 लोक काम करत आहेत, त्यामधील 19 लोकांना नोटीस न देता कोणत्याही प्रकारचे काढून टाकलेले आहे आणि एकंदरीत पुढेही अजून काढलं जाईल असं सांगण्यात येत आहे। तर गावाचा सपोर्ट म्हणून जे ग्रामस्थ आहेत त्यांना काढलं आहे, म्हणून आज येथील ज्या महिला आहेत त्या एकत्र झाल्या आहेत, त्या आपल्यासोबत आहेत। त्यांनाच विचारूया नक्की काय आहे ते काय बोलणार। आज कंपनीमध्ये म्हणजे माझ्या घरवाला 18 वर्ष झाले पूर्ण काम करून, तरी म्हणजे काल त्यांना नोटीस न देता काही न बजावता त्यांना काल कामावर हाकलून दिलेलं आहे आणि सांभाळणार म्हणजे ते एकटेच आहेत घरवाले आणि एवढं कर्ज आहे डोक्यावरती का कसं सांभाळू कसं नाही हे
आज आम्हाला असं कळतं की आज ते घरी माझा घरवाला असला तर कसं आम्ही संसार सांभाळायचा, कसं मुलाबाळांना शिक्षण करायचं, ह्याच्याकरता आम्ही आज सर्व गावकऱ्यांनी मिळून हे आंदोलनसारखं केलेलं आहे. खरंच महिला बोलताना त्यांचे अश्रू दाटून येत आहेत. कारण जर करता पुरुषच त्यालाच काढून टाकलं तर मग संसार चालेल कसा, संसाराचा गाडा चालेल कसा. ग्रामीण भाग असल्यामुळे रोजीरोटी ही जे करता पुरुष असतो त्याच्यावरच असते. तो सकाळी जाणार, संध्याकाळी येणार आणि महिन्याचा पगार येणार, तेव्हाच आपला संसार चालणार, विद्यार्थ्यांना शिक्षण देणार. पण खरंच जो करता पुरुष असतो तोच घरी थांबला आणि तेव्हा संसाराची चाकं थांबली जातात. त्याच्यामुळे येथील ज्या महिला जमा झालेल्या आहेत त्यांचा कंठ दाटून आलेला आहे का त्यांना बोलताना सुद्धा काही सुचत नाही आहे का जर आता काढून टाकलं आणि पुढे घेतलं नाही तर आमचा संसाराचं काय होणार. आपल्यासोबत अनेक महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. काय बोलणार? काय बोलणार? 19 माणसं आज आमच्या गावातलं माणूस काढून टाकलं. ते आम्हाला जरा बरं नाही वाटलं. ते दुसरं पण माणूस आहेत अजून सांगतात ते का 9 माणूस काढणार आहेत ते. तुमचे पती पण आहेत का? हो आहेत. किती वर्ष झाले काम करत होते? 18 वर्षाला. 18 वर्ष झाले ते पण काम 18 वर्ष झाले. कुठलीही नोटीस न देता काढून टाकलेलं आहे. हे खरोखरच योग्य आहे का? कोणत्याही कंपनीचा रूल असतो का जेव्हा कर्मचाऱ्यांना काढलं जातं तेव्हा एखादं कारण असतं का काढलं जातं, पण कारण न देता त्यांना सरळ काढून टाकलेलं आहे. काय बोलणार? हो, 9 वाजता ते येतात आणि गेटच्या बाहेरच त्यांना काढलं. काल 9 वाजता? हो. ड्युटी किती ते किती आहे? 9:30 ते 6. संध्याकाळी 6:30 आहे. आणि काहीही न हे केलं. हां. आणि त्याच्यानंतर मग तुमच्या घरी आल्यानंतर म्हणजे तुम्हाला कसं समजलं असं? काल म्हणजे संध्याकाळी फोन केला आणि सांगितलं का आम्हाला बाहेर काढलंय. हां. आणि गेटमध्ये ते लावून घेतलेलं. हां. आणि ते 19 लोकांना बाहेर काढलं. हां. आणि जे बाकीचे होते ते आतमध्ये घेतलेले. हां. तर अशी आमची विनंती आहे की त्यांना पण आतमध्ये घ्यायला पाहिजे असं. आणि आता तुम्ही एकत्र कशासाठी जमा झालेले आहेत? ते आता जे आतमध्ये लोक आहेत आणि हे बाहेर काढल्यात ते आता आम्हाला असं वाटतं की त्यांना पण आत घ्यावं असं. घ्यावं. 19 जणांना हे केलेलं आहे, त्यांना पण रिटर्न. आता 19 जणांना काढलंय आणि त्याच्या पुढे पण नंतर मग काढत जातील ना मग ते. म्हणजे जे त्यांचं असं टार्गेट असू शकतं का हे 80 लोक आहेत त्यांना सर्वांनाच काढायचं? हो. आणि बाहेरचे जे लोक येतात त्यांना घेतात आणि जे गावातले आहेत त्यांना का काढतात तसं. 19 लोकांना जे काढलं तर काही नोटीस न देता नाही काढलं. नोटीस राहिली असती किंवा काहीतरी 90 दिवसाच्या म्हणजे हे असतं. आणि तुम्ही अचानक काढला म्हणजे कोणाला काही धक्का लागतो, कोणाला काय लागलं असतं तर काय केलं असतं माणसाने? बरोबर आहे. म्हणजे एक पिरियड असतो. एखाद्याला जर अटॅक आला असता किंवा धक्का लागला असता ते काय झालं असतं? आमच्या माणसांच्या लांबून येतात कोणी. बरोबर आहे. म्हणजे रिसेंटली काहीही न करता काही नाही करत. आज एखाद्याला काय झालं असतं तर काय केलं? मग जिम्मेदार कोण असलं असतं ना? आता तर आपण बघितलं तर कंपनी तर पूर्ण बंद आहे. आमची हीच विनंती की आमचे पण कर्ज वगैरे असतात तर आम्हाला लावा कंपनीत आणि चांगला डिसिजन घ्या तुम्ही बसून. म्हणजे योग्य काही आहे योग्य ते समोरून येऊन काहीतरी निर्णय चांगला घ्या, हीच विनंती आम्हाला. आमच्या मुलांना आणि बाहेर काढलेलं आहे तर आम्हाला मुलं-बालं आम्हाला कसं पोसणार? त्यांची मुलं-बालं आहेत, त्यांची बायको आहे, त्यानं कसं बोलणार, कसं पोसणार? याचा आम्हाला न्याय पाहिजे. कशा मुली कंपनी बाहेर काढलेत ते न्याय पाहिजे आम्हाला. म्हणजे तुम्हाला न सांगता काढलेलं आहे? न सांगताना काढलेलं आहे तर याचा न्याय आम्हाला पाहिजे. तुम्हाला न्याय पाहिजे म्हणून तुम्ही आज एकत्र जमा झाले? एकत्र जमा झालं तर आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे. कशा मुली काढले, काय चुकी झालेली आहे ते आम्हाला सोबत करा. पहिला काय बोलणार? तुम्हाला कारण न सांगता बनव हे कारण न सांगता आमच्या म्हणजे काढलं असं कामगारांना. आता म्हणजे आता न सांगता आता कारण काय आहे ते तर सांगा. आमच्या नवऱ्यानं म्हणजे असं एक माणूस एवढा आमचा म्हणजे नवरा एकटाच कमावणार. त्याच्या मुलं एवढी आमची मुलं बायको सगळं म्हणजे एक माणूस कमावतो आणि त्याला टायमावर काढलं तर आम्ही काय करणार? आम्ही कुणाच्या म्हणजे ह्याच्याकडे बघायचं? उद्या उठून पोरांना शालेय शिक्षणासाठी खर्च लागतो, शिक्षणासाठी, दवाखान्यासाठी काहीच नाही म्हणजे सांगितलंच नाही आणि अचानक काढतात. आम्ही मग करायचं काय? काढलं तुम्ही 2 दिवस महिनाभर तुम्ही अगोदर सांगायला पाहिजे. महिनाभर सांगावं लागलं. काम
कामावर डब्बा घेऊन आल्यावर नंतर तुम्ही 5 मिनिटात बाहेर काढता, मग यांचं कारण काय? बरोबर, महिला जेव्हा म्हणजे पुरुष सकाळी जातो तेव्हा आपण त्यांना डब्बा देतो. डबा देतो. नवरा कामावर गेलाय, आधी संध्याकाळी येतो आणि म्हणजे सांगतो का आमच्या कंपनीत असं झालंय, तेव्हा आम्हाला माहित पडतं. आम्हाला काही घरी माहित नाही. हो ना, आम्हाला काही माहितच नाही. असं एवढ्या वर्ष सर्व्हिस केली, अचानक काढून टाकलं, धक्का बसणारच ना. एवढी मुलं बाला आम्हाला ते द्यावं लागतं, त्याला शिक्षणाचं काय नाही का खर्च येत? बरोबर. आता घरात आई बाप त्यानं सांभाळायला लागतं, बायको सांभाळायला लागते. गेल्या 18 वर्षापासून ते काम करत होते, पण जर काही कारण असेल तर त्यांनी 1 महिन्याच्या अगोदर सांगायला पाहिजे होते का तुमचे हे असं चुकी झालेली म्हणून तुम्हाला काढून टाकत आहे. न सांगता हे शनिवारी काम केलं त्यांनी आणि सोमवारी ते कामाला आले आणि ज्यांना आता सांगितलं की तुम्ही ज्यांचं नाव आहे ते बाहेर राहा आणि ज्यांचं नाव नाही मिळत त्या कंपनीमध्ये कामाला तुम्ही या. तेव्हा सगळे संप केला. जर त्यांना कामाला तुम्ही लावत नाही तर आम्ही पण सुद्धा काम बरोबर, कारण ते दुसरे पण आहेत ते आपल्या गावातलेच आहेत ना. ते गावातलेच आहे. मग तू कंपनीमध्ये जातात तेव्हाच आपलं म्हणजे जे तुमचं असतं आज महागाईच्या आता ह्याच्यामध्ये तर आपल्याला ते पगार सुद्धा परवडत नाही. मग आता एवढी महागाई झाली, जेवढा पगार नाही तेवढा खर्च येतो. बरोबर आहे. आणि जर त्या मुलाबालांचं शिक्षण आहे, घरातलं संसार सगळं आहे, कुठे काही काम असलं तर ते संसाराचं मग नवऱ्यावर सगळं चालतं. नवरा जर काम करून घरात कमावून आणेल तर आम्ही ते घरात काय तुम्ही बनवणार आणि मुलांना तेव्हा मुलांना शिक्षणासाठी पैसे वापरू, काही घरामध्ये खायसाठी आणणं. पण हे असं विनाकारण असताना त्यांना कशाला काढलं? जर काही कारण असेल तर तुम्ही महिन्याच्या अगोदर एक बरं सांगायला पाहिजे का तुमचं हे असं कारण आहे म्हणून तुम्हाला 21 जणांना काढलं येतात. पण ना करण्याचे बोले त्यांना काढून टाकलेलं आहे. आम्हाला न्याय पाहिजे. या कंपनीमध्ये आयुर्वेदिक औषधं बनत असतात. ह्या कंपनीची आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की ह्या कंपनीमधील जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी 60 ते 70 रुपये पासून मजुरी म्हणजे त्यांना पगार होता तेव्हापासून लागले होते आणि त्याच्यानंतर आता ही पगारवाढ सुरुवात झाली आणि त्यांना अचानक काढून टाकलेलं आहे. तसंच एकंदरीत हे सुद्धा सांगावंसं वाटतं 2020 मध्ये कोरोना आला होता. ह्या कोरोना महामारीमध्ये लॉकडाऊन असताना सुद्धा येथील कंपनी चालूच होती. 12 दिवस फक्त कर्फ्यू होता, त्यावेळेस फक्त ही कंपनी बंद करण्यात आली होती. त्याच्यानंतर आम्ही कर्मचाऱ्यांशी बातचीत केली असता आम्हाला असंही सुद्धा माहिती मिळाली की कोरोनामध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षा न ठेवता कुठल्याही प्रकारची सुरक्षा न देता येथे आम्ही काम करत होतो आणि त्याच्यानंतर कोरोना 2020 ला आला होता. 2025 सुरू आहे. 2025 नंतर सुद्धा आम्हाला असं सांगितलं जातं की कंपनी ही मंदीमध्ये चालू आहे, त्याच्यामुळे तुमचा पगारवाढ होऊ शकत नाही, अशी वेगवेगळी कारणं देतात. म्हणजे एकंदरीत तुम्ही कोरोनामध्ये सुद्धा एवढी महामारी असून सुद्धा तुम्ही काम करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर सुद्धा बघायला गेलं तर कंपनी ही कामगारामुळेच चालत असते. जर कामगारच कंपनीत आले नाही तर कंपनी चालणार कशी? आताच आपण आपल्या चॅनलवरती आपण काल न्यूज बघितली चाहड्याची. कंपनी चाहड्यामुळे तेथील ग्रामस्थांना त्रास होत होता आणि आता सुद्धा हेच आहे का ह्या कंपनीमध्येही कंपनीमुळेच येथील ग्रामस्थांना त्रास होत आहे. मग एकंदरीत हाच प्रश्न पडला आहे की कंपनीमुळे लोकांना रोजगार मिळतोय की कंपनीमुळेच येथील ग्रामस्थ हे देशोधडीला लागलेले आहेत. कारण आज सुद्धा महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. हे अश्रू कोणामुळे आहेत? ह्या कंपनीमुळेच आहेत. ह्याला सर्वस्वी जिम्मेदारी ही कंपनीच आहे. त्या लोकांना का काढलेलं आहे ह्याचं कारण द्यावं आणि त्याच्यानंतरच त्यांना कामावर काढून टाकावं. पण एवढ्या वर्ष काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्या लोकांना कामावरून काढून टाकू नये, कारण त्यांच्यामुळेच कंपनी ही वर आलेली आहे. ज्या कंपनीमधून ज्या कामगारांना काढून टाकलेलं आहे त्यासाठी आज सर्व एकत्र लोक जमा झालेले आहेत. आता आपल्यासोबत कोंढाणगावच्या सरपंच मॅडमसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा विचारूया. मॅडम तुमचं नाव काय? मी गीता संजय धावशी, कोंढाण ग्रामपंचायत सरपंच. काल परस्पर कंपनीतून लोकांना 21 लोकांना बाहेर काढलं गेलं. तर हे खूपच अन्याय झालेला आहे लोकांवर. तर असा अन्याय होऊ नये त्या लोकांनी त्या कामगारांना कंपनीत रुजू करून घ्यायला पाहिजे. जर असा अन्याय जर होत असेल तर आम्ही कंपनी बंद करण्यासाठी पुढे कारवाई करणार आणि आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने जे पत्रव्यवहार केले ते पुढे आम्ही त्याच्यावर कारवाई करणारच. का काढलेलं आहे त्याचं कारण काही त्यांनी आम्हाला काही सांगितलेलं नाही, पण ते कारण आम्हाला जाणून घ्यायचं आहे कंपनीकडून. त्यांनी कारण सांगितलं पाहिजे का काढलंय त्यांना. बरोबर. तुमच्या गावामध्ये असून तुमच्या गावातीलच लोकांना काढलं? हो, आणि बहुतेक तर ग्रामस्थच आहेत. ग्रामस्थच आहेत.
प्रथम तुमचं नाव? माझं नाव रामदास पांडुरंग मानकर. काय बोलणार? आज 19 ते 21 लोकांना काढून टाकलेलं आहे, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्या अन्यायाविरुद्ध तुम्ही लढण्यासाठी आज एकत्र जमा झालेला आहे. ह्यांना न्याय मिळेल का? हो, त्यांच्या न्यायासाठी आम्ही सतत त्यांच्यासोबत आहोत आणि त्याचा पूर्णपणे आमचा ग्रामपंचायत बॉडीचा पूर्ण त्यांना पाठिंबा आहे. जसं की आम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायत एनओसी दिली होती या कंपनीला, त्यावेळेस आम्ही अटी शर्तीमध्ये लिहून घेतलं होतं की स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावं आणि राज्य शासनाचं धोरणसुद्धा आहे की 80% स्थानिकांनाच रोजगार मिळावा, असं शासनाचं धोरण असताना या ठिकाणी खरोखरच कामगारावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. त्याच्यामध्ये आमचे स्थानिक इथले जे कामगार आहेत त्यांच्यावर त्यांनी जी कारवाई केलेली आहे ती अत्यंत गंभीर आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत राहू. जर समजा या कामगारांवर अन्याय होत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत राहून आणि तात्काळ ग्रामसभा लावून आणि सदरच्या कंपनीची एनओसी रद्द करण्याची कारवाई आम्ही पुढे करणार आहोत. गेले 17 ते 18 वर्ष झाली हे लोक तिथेच काम करत असतात व कंपनीचा पण काही रूल असतो का कोणाला कर्मचाऱ्यांना काढण्याच्या अगोदर 1 महिना नोटीस पिरियड दिला जातो आणि तो नोटीस पिरियड दिलेला नाही आणि म्हणजे एकंदरीत आता का काढलेलं आहे? मॅडम, हे आम्हाला पण माहिती नाही, पण हे जी कारवाई झालेली आहे ती खरोखरच खूप चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. जर त्यांना कामावरून कमी करायचं असेल तर त्यांना 1 महिना अगोदर नोटीस द्यायला हवी होती, पण त्यांना तात्काळ म्हणजे ज्यावेळेस ते गेटवर गेले तेव्हा त्यांना कळालं की आम्हाला कामावरून काढलं म्हणून. तर त्यांच्या डोळ्यातलं जे अश्रू बघून खरोखरच आम्हाला पण खूप दुःख होतं आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत कायम राहणार आहोत. आपल्या घरचा जो पुरुष आहे त्याला काल नोटीस न देता कामावरून काढलेलं आहे. त्यांना सपोर्ट म्हणून कोंढाण गावातील सर्व महिला एकत्र जमा झालेल्या आहेत. माझ्या आजूबाजूला सर्व महिला आहेत. त्यांचा एक आक्रोश आहे, एक वेदना आहे की काय आहे नक्की चूक काय आहे. जर एक रूल असतो कंपनीचा का किंवा काही एखादी चूक असते किंवा काही झालेलं असतं किंवा कामगारांनी कंपनीमधलं काही नुकसान केलेलं असतं किंवा काहीही असतं तेव्हा कामावरून काढलं जातं. पण एकंदरीत हेच दिसतंय का काहीही चूक पण नाही आणि काहीच नाही आणि नोटीस दिली जाते का तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नका. जर करता पुरुषच घरी राहिला तर संसार कशावर चालेल? ग्रामीण भागामधील लोक जे आपला करता पुरुष असतो तो कामावर जातो, तो संध्याकाळी येणार आणि एकंदरीत बघायला गेलं काल महिलांनी सकाळी डब्बा दिला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी येऊन त्या जे पुरुष आहेत ते बोलतात कामाला काढून टाकलेलं आहे. खरोखरच एक धक्का बसेल ना. गेले 18 वर्ष झाली रात्रंदिवस कंपनीसाठी आपण काम करत असतो, कंपनी पुढे जावी यासाठी काम केलं जातं आणि अचानक कंपनीच सांगते का तुम्ही येऊ नका. मग पुढे काय करावं? जर चुकी असेल तर कंपनीने एकत्र बसून मीटिंग करावी आणि सांगावं हे आहे ह्याच्यामुळे काढलेलं आहे. आज 19 जणांना काढलेलं आहे. एकूण तिथे 80 लोक काम करत आहेत. हळूहळू त्यांचं टार्गेट पण असू शकतं सर्वांना काढून टाकायचं आणि बाहेरून यावं. का? पहिला प्राधान्य हे येथील ग्रामस्थांना येथील भूमिपुत्रांना आहे आणि त्याच्यानंतरच बाहेरच्यांना आहे. बघायला गेले तो कोंढाण हा भाग पेसा अंतर्गत येतो. मग त्यामुळे पेसा अंतर्गत असल्यामुळे पहिला प्राधान्य येथील भूमिपुत्रांनाच आहे आणि त्याच्यानंतरच बाहेरच्या लोकांना आहे. मग एकच विनंती आहे का जे कंपनीचे आहेत ते काहीही असेल तुम्ही एकत्र या, तुम्ही मीटिंग घ्या, काय प्रॉब्लेम आहे तो सांगा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जो काही निवाडा असेल तो लावा. पण हे एकंदरीत हे अचानक काढणं हे योग्य नाहीये. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरच, न्यूज पोलीस रिपोर्टर, कोंढाण.